आई, माझ्या बाजूने मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. आता तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण मी खरंच सांगते, माझ्यात आणि आशिष मध्ये तसं कुठलंच नातं नाहीये, कधीच नव्हतं. आशिष माझा फक्त चांगला मित्र होता, पण त्यावेळी त्याने अगदी पद्धतशीरपणे कटकारस्थानं करून माझ्यात आणि यांच्यात गैरसमज निर्माण केले. आज मी जे काही तुम्हाला सांगितलंय ते सगळं मी यांना सांगणार आहे. मग यांचा जो कुठला निर्णय असेल तो मान्य आहे मला. काय गे कारटलीस? वेडा वेडा म्हणे, वेडा. मी वेडा? म्हणजे तू वेडा नाहीयेस. अरे उलट तुमच्या सगळ्यांना मी वेड करून सोडेन, कळलं ना? आयुष्यात खूप फटके खाल्लेत. तुम्हाला काय वाटलं? त्या मंजिरीनी चापकाचे फटके दिले मला, म्हणून मी दुबळा पडलोय आणि म्हणून वेडा झालोय? वेडे आहात तुम्हीच सगळे. वाह, क्या बात आहे. म्हणजे तू शहाणा आहेस तर? मी शहाणा आहे की नाही ते सोड, पण तुझी ही नौटंकी न समजण्या इतका मूर्ख नक्कीच नाही. पण आता हे जे काही चालू आहे ना, हे असंच चालू राहायला पाहिजे, कारण त्यातच तुझा आणि माझा दोघांचाही फायदा आहे, कळलं? आता कसं बोललास? फायदा? आता तू फक्त माझ्या फायद्याचं काय आहे ना तेवढंच बोल. तू भिकारी आहेस रे, तू काय देणार आहेस मला? आणि तसंही आता तू बरं आहे म्हटल्यावर दादांना फोन करून सांगायला हरकत नाही. कमीत कमी त्या गोष्टीचं बक्षीस तरी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? हा, सांगितलं ना जास्त शहाणपणा करू नकोस म्हणून. मी पूर्णपणे बरं आहे हे फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील, कुणालाही काहीही कळता कामा नये, कळलं? मी हे असं वेड्याचं नाटक करणं, दादा होळकर पर्यंत पोहोचणं, हा सगळा माझाच एक प्लॅन होता. आणि हा दादा होळकर माझ्यासाठी अजून खूप उपयोगाचा आहे, त्यामुळे त्याला असं अर्धवट वापरणं चुकीचं ठरेल. सगळंच तुझ्या मनासारखं होईल असं नसतं ना राजा. शेवटी एक प्रश्न राहतोच की ह्या सगळ्यात माझा काय फायदा? आणि जर या सगळ्यात माझा फायदा होत असेल तरच मी तुझं ऐकेन ना. चल, आपण एक डील करूया. आपण सरळ 50-50 करू. आधा तेरा और आधा मेरा. यापुढे तू जे काही कमवशील ना त्यातला अर्धा हिस्सा माझा. मग करायचं का डील डन? डन. गन? हो, तुम्ही सगळ्यांनी जेव्हा प्लॅन आखला होता ना
मला मंजिरी समोर आणण्याचा, देवळाबाहेर बसवलं होतं भीक मागायला, तेव्हा पण माझ्याकडे होती ही गन. तू तुझ्या गाडीने मला उडवलं, हा सगळा प्लॅन आखला होता, तेव्हा सुद्धा माझ्याकडे ही गन होती. आणि मी जर आत्ता ठरवलं ना, तर तुला इथेच संपवू शकतो मी. करूयात ना आता 50-50, आधा तेरा आधा मेरा. हा काय बोल ना. आणि तुला काय वाटलं ग, मी हे सगळं त्या सत्यजित मुदोळकर किंवा दादा होळकरच्या पैशांकडे बघून करतोय? नाही, मी हे सगळं करतोय ते फक्त माझा सूड उगवण्यासाठी. काय? तू मावशीला सगळं खरं खरं सांगितलं? हो. मंजिरी, तुला सांगून काही फायदाच नाहीये म्हणा. शेवटी तुला जे हवं ना तेच तू करणार. मावशीला सगळं खरं सांगून तू केवढी मोठी चूक केलीस कळतंय का तुला? लोकांच्या ना पायावर कुऱ्हाड पडते, तू स्वतःचा पाय कुऱ्हाडीवर मारायला निघालीयस. आणि आशिष बद्दल सगळं खरं सांगून तू काय साध्य करणार आहेस? अगं, काही साध्य करायचं म्हणून मी नाही सांगितलं आईंना. कमीत कमी माझ्या मनाला समाधान तरी मिळेल ना की मी कुणापासून काही लपवलेलं नाहीये. हे असलं समाधान काय कामाचं, जे मिळवण्यासाठी आपण स्वतःच नुकसान करून घेतो. मंजिरी, तुला मंजिरी, हे बघ, तू ह्या संकटात स्वतःच्या बाळाला ओढतेस असं नाही वाटत आहे का तुला? अगं, आता कुठे सगळं सुरळीत व्हायला लागलं होतं. तुझं आणि सत्यजितचं रिलेशनशिप सुधारत होतं आणि आता तू गोंधळ घालून ठेवलास. मंजिरी, काही गोष्टी लपवलेल्या बऱ्या असतात. कधी कधी अज्ञानातच सुख असतं. तुला कळतंय का मी काय बोलतेय? प्रिया, अगं असं काय करतेस? आपल्या माणसांपासून एखादी गोष्ट लपवून ठेवली तर त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहिलंच ना तू? अगं, पण मागच्या वेळी जे झालं तेच ह्या वेळी सुद्धा होईल असं का वाटतंय तुला? ह्यावेळी काहीतरी वेगळं होऊ शकतं. इथे तुझ्यासाठी माझा जीव तुटतोय, पण तुला आहे का त्याचं काही? काय गे आयटम, काय दातखिळ बसली काय? काय मिळाला ना तुला तुझा हिस्सा? हे बघ आशिष, मी काय म्हणते, प्लीज माझं म्हणणं थोडंसं ऐकून घेशील का? प्लीज. हे बघ, तुझ्या सुडाचं ठीक आहे रे, तू तुझ्यापर्यंतच ठेव, पण तुझ्यामुळे माझं दुकान बंद होईल त्याचा विचार कर ना थोडा. अरे, तुझ्या ट्रीटमेंट करता का होईना मी दादांकडून जे 4 पैसे कमवते ना त्याच्यात मी माझं पोट भरते. मी तुला शब्द देते, मी तुझे सिक्रेट कोणालाही सांगणार नाही. पण मला माझी योग्य ती किंमत मिळाली तर मी कशाला कोणासमोर तोंड उघडेन ना? बघ, थोडा विचार कर. मग डील डन करायचं का आपण? मग आजपासून आपण पार्टनर? डन.
जेवण. थांब. काय झालं? विष आहे त्यात. काय? माझ्याशी डबल क्रॉस करण्याचा जराही प्रयत्न करायचा नाही. कळलं? नाहीतर तुला मारायला त्याची गरज लागणार नाही रे मला. गुड. प्रिया, हे बघ, तू माझ्यासाठी स्वतःला त्रास नको करून घेऊस. आणि तू माझ्यासाठी जे काय केलंय, जे काय करतेस, त्या सगळ्याची जाणीव आहे ना मला. पण शेवटी एखाद्याच्या नशिबात जे असतं तेच होत. मी काय बोलतेस तू आता? मंजिरी, आता जे काही झालं ना त्यातून आपण दोघी मिळून काहीतरी मार्ग काढू. मावशीला हे सगळं कळलं इतपत ठीक आहे, पण आता सत्यजितला हे सगळं कळायला नकोय. काय? यांना कळायला नको म्हणजे? हो, हे बघ, आई सांगतील ना सांगतील ही खूप पुढची गोष्ट आहे प्रिया, पण मी यांना सगळं सांगणार आहे. मावशी, तुझं काहीतरी आता काहीच वाईट होणार नाहीये मंजिरी. तू अजिबात काळजी करू नकोस. जे काही वाईट घडायचं होतं ते आधीच घडून गेलंय. काय आहे ना, गैरसमजाचं वावटळ वेळीच शांत केलेलं बरं असतं, नाहीतर त्या वावटळीचं वादळ व्हायला वेळ लागत नाही. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलंय की नाही? हो बाळा, आता तू जे काही वागलीस ना, मला तुझा खूप अभिमान वाटला. त्या मुलाने तुला एवढा त्रास दिला तरी सुद्धा तू त्याच्यासाठी काय काय करत होतीस. तुझ्या मनाचं मोठेपण आहे मंजिरी. मागच्या वेळेला तुझ्या बाबतीत आमच्या मनात खूप गैरसमज झाले होते. त्याचा तुला खूप त्रास झाला, मनस्ताप झाला. त्याबद्दल खरं तर आम्हीच तुझी क्षमा मागायला हवी. नाही आई. मंजिरी, हे बघ, आता रडायचं नाही, रडायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे तू कधीच कधीच एकटी नसशील. मी तुझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी आहे. आणि सत्य आला ना की तू एकटीनं नाही, आपण दोघी मिळून त्याच्याशी बोलूया. माझी खात्री, तो नक्की माझं ऐकेल. आता तुमच्या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही याची जबाबदारी माझी. आणि आपला सत्य आहे ना, तो हे नक्की समजून घेईल. मी समजूत घालेन त्याची.
आता रडायचं नाही, हा अजिबात रडायचं नाही. आता फक्त हसायचं. मगाशी खूप दमलेली होतीस, मनावर ताणही होता ना तुझ्या. बरं वाटतं ना बोलून टाकल्यावर? पळा आता, चला आराम करा, चला चला चला. कसं असतं ना प्रिया, आयुष्यात आपल्या हातून नकळतपणे चुका घडून जातात आणि मागे उरतो तो फक्त पश्चाताप. मंजिरीला समजून घेण्यात आपण सगळेच जण किती कमी पडलो ना. कधी कधी एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर अगदी स्वच्छ दिसत असते, लख्खपणे उभी असते, आणि आपणच आपल्या डोळ्यांवर गैरसमजुतीची झापडं बांधून घेतलेली असतात. माझ्या मनातलं मंजिरीबद्दलचं किलमिश आता पूर्णपणे दूर झालंय आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी जर थोडा तरी प्रयत्न केला ना, तरी प्रत्येकाचीच मनं स्वच्छ होतील, नाही का? नक्की होतील. खरंच होतील ना प्रिया? अगदी खरं. असं झालं ना प्रिया, तर या घरामध्ये पुन्हा सुख नांदेल, आनंद निर्माण होईल. बरं, आता ह्याबद्दल बोलायला आपल्यापाशी भरपूर वेळ असेल उद्यापासून. आत्ता झोपूया. झोपून घे. यापुढे तू कधीच कधीच एकटी नसशील. मी तुझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी आहे आणि सत्य आला ना की तू एकटीनं नाही, आपण दोघे मिळून त्याच्याशी बोलूया. माझी खात्री आहे, तो नक्की माझा ऐकेल. माझी फक्त एकच भीती होती आणि ती सुद्धा तू दूर केलीस आहे. खरंच कसे आणि किती आभार मानू तुझे. मी असा हातातोंडाशी आलेला घास नाही जाऊ देणार. मी हे सगळं घडवून आणण्यासाठी माझ्या जीवाचं रान केलंय आणि ते असं सहजासहजी फुकट जाऊ देऊ नाही. बास झालं आता, बास झालं, खूप झालं. खूप शांत राहिलीस. आता तुझं खरं रूप दाखव. तुझ्या सहनशक्तीचा खूप गैरफायदा घेतला या लोकांनी. त्यांना दाखवून दे, त्यांना दाखवून दे की तू निर्बुद्ध नाहीयेस. प्रिया, प्रिया, संपवून टाक पुरावा. आई, आई, आई आहे. आई, काय झालं तुम्हाला? आई, अहो उठा ना, डोळे तरी उघडा. आजी, आजी, गौरांग भाऊजी. आई, 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 तुम्ही डोळे तरी उघडा. काय झालं? मला खरंच माहिती नाही. मी आले तर आई, 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 शाले, आजी, शाले, अगं काय झालं? आजी बघा, शाले, शाले, तू काय झालं? शाले, अगं गौऱ्या, गौऱ्या, आई, गौऱ्या लवकर ये. आई, हे शाले, हे शाले, बहिणी,
हॅलो हॅलो सिटी हॉस्पिटल